नमस्कार, तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। तर आज आहे अंगारकी चतुर्थी। खूप दिवसानंतर आली आहे आणि माझा चतुर्थीचा उपवास सुटला होता आणि मग नंतर अंगारकी चतुर्थी जेव्हा येतात तेव्हा तो धरायचा असतो। तर आज आलेली आहे आणि आज मला उपवास आहे। तर मी घरातल्या सर्वांना सांगितलं की उपवास धरा, तुम्ही पण उपवास करा, योगेश आणि रायांना पण, तर त्या दोघांना पण आहे। तर चला आता पूजा वगैरे करायची आहे आणि सर्वांना उपवासाचं काहीतरी जेवायला बनवणार आहे। राया प्लीज आवाज कमी करा। आणि राया त्यांचा तिकडे फोन बघतायत। राया, आणि तुम्हाला पण त्याचा डिस्टर्ब म्हणजे आवाज येत असेल। त्यांना सांगितलेलं अजिबात कळत नाही, ऐकत नाही। तर राया आवाज कमी करा, मला मी बोलती ना, अजिबात ऐकायचीच नाही, हाय का? किती परेशान करते काय बेडरूम मध्ये का? मी माझं कुठे पण बोलेल, तुम्ही जास्त आवाज नका करू, त्याचा मला डिस्टर्ब होते मग बोलायला। मग ते काय होतं, कधी कधी सॉन्ग वगैरे असेल किंवा काय असेल ना, तर मग कॉपीराईट पण येतं, पण हे काय ऐकणारच नाही येतं। माझं इथं लाईटिंग वगैरे तर छान व्हिडिओ येतो ना, तर ह्यांना प्रॉब्लेम आहे, हे असंच करतात। खूप दिवसानंतर बनवती आता ठरवलं रोज रोज करायचं वगैरे, तर घरचे असे करतात, अजिबात सपोर्ट करत नाही। तर चला आता तुम्ही पूजा वगैरे बघताल पाहाल। आणि कुठेतरी गणपतीला जायचं होतं, म्हणजे ते मोरया गोसावी चिंचवडमधला, तिथे जायचं प्लॅनिंग होतं, असं चाललं होतं। पण राया बोलतात नको, खूप गर्दी वगैरे असेल आणि त्यांना सुट्टी पण नाही आहे त्याच्यामुळे। आणि दगडूशेठला जर आता जाऊ शकत नाही, त्या दिवशीच रायाच्या बड्डेला गेलेलो तर घरीच। आणि आता कुठेतरी इथे जवळ गणपतीचं मंदिर पण नाही आहे, मावशीच्या इकडे आहे सेक्टर 16 मध्ये, जर गेलं जाणं झालं तर तिकडे मी जाऊ शकते आहे संध्याकाळी कधी। तर बघू आता काय कसं काय होतं आहे। आणि स्वयंपाक जरा लेटच बनवलं मी संध्याकाळचा, कारण की कसं होतं, जेव्हा लवकर बनवलं तर लवकर भूक लागती। आणि चंद्रोदय म्हणजे 10 वाजता आहे, 9 काहीतरी 9:56 असं मिनिटाने काहीतरी आहे। तर चला इकडे मला धमकी देतोय, त्याचं आता मी शूटिंग केलं होतं थोडंसं, तर म्हणतो डिलीट करण्यात तुझा ब्लॉगच डिलीट करेल। वगैरे चाललेला आहे आता ऑफिसला संध्याकाळचं त्याची आता हे। मग तुम्ही पाहिलीच असेल माझी रांगोळी, हे असंच असतं। राया आणि योग जायला लागले ना ऑफिसला, नुसते घरातून बाहेर घरात काही ना काही यांचं राहतं। इकडे हे माणूस कार्टून बघते काय, आणि असे टॉवेल वगैरे कुठे पण टाकतात, तिथं असतं सुकायला टॉवेल। आता ह्याला सांगा कुठे टाकतात म्हणून। चल बाय, संध्याकाळी लवकर ये। हां पोहोचेला तर मी काय भविष्यवाणी सांगू शकत नाही, पण जाऊन घेऊन जा, तुझं रेनकोट वगैरे घेऊन जा। चल बाय, 10 वाजता जेवायचं, 10 वाजे आहे चंद्रोदय आज। चल बाय राया। त्यांना एवढा नाद लागला रील्स पाहण्याचा ना, खूपच। किती फोन मध्ये काम आहे रील्स पाहण्याचा, ज्यांना टाइम असतो तेव्हा फक्त रील्स पाहत असतो ते। चला सो आत्तावरून मी चालले आहे बाहेर थोडंसं भाजीपाला आणण्यासाठी। तर मला मटकीची भाजी बनवायची आहे आणि माझ्याकडे मटकीच नाही आहे, तर खरं मी मटकी आणण्यासाठी चालली आहे। तर चला
आणि खूप सारे केस पिकलेत माझे, माहिती नाही काय. कुठे आला? कुठून जायचंय का? लिफ्टने जायचंय फर्स्ट. नाही थर्ड. येस हळूच. आता तुला इंजेक्शन द्यायचंय बेबीला, हॉस्पिटलमध्ये आलाय. नाही मजाक करते मी. एवढा गुड बॉयला इंजेक्शन असतो का? मला फक्त चेक करायचं आहे ना, दाखवायचं आहे ना. मग तो कॉम्पिटिशन मध्ये सिलेक्ट झाला? नाही झालो रे. कुठे आहे आता? शोधा. वेअर इज डॉक्टर प्रियंका? इथे खूप सगळं काय काय असतं, ऑफिस असते. सो आता मी घरी आली आहे. तुम्ही पहिलेच बाहेर गेले होते आणि लगेच मावशीचा पण कॉल आलेला. साईला हॉस्पिटलमध्ये दाखवायचं होतं, थोडं स्किनला त्याच्या प्रॉब्लेम झालेला त्याच्यामुळे. आणि 8 वाजले तर, आणि आता अजून माझं दिवाबत्ती पण केलेलं नाही आहे संध्याकाळचं, कारण की मी लवकर गेले होते. म्हटलं आल्यानंतर करेल ना. अचानक तिचा कॉल आला, मग मी तिकडे गेलेली. तर आता चला दिवाबत्ती करते, संध्याकाळचा स्वयंपाक बनवायचा आहे. तर चला. आणि म्हणजे आत्तापर्यंत केस पिकलेले नव्हते आणि ह्या वर्षी बघा बरोबर आहे, ह्या साईडला पिकलेत केस. आणि ते एकदम मस्त कसं तरी दिसायला वाटतंय. मेहंदी लावायची आहे, पण कोणती लावावं काय कळत नाही आहे, कारण मी लावत नाही त्याच्यामुळे मला काय समजा नाही. आता दिवाबत्ती केली आहे आणि तुम्ही सकाळी पाहिलंच किती छान मी बनवलं होतं इकडे अलीकडं. सो आत्ता 10 वाजले तर, आणि चंद्र उदय आहे 10:30ला, आणि मला असं वाटलं की 10लाच आहे. कन्फ्युजन झालं माझं. तर मी सगळं स्वयंपाक वगैरे बनवलेलं आहे. काय बनवलं आहे तुम्हाला दाखवते मी. पण आता खूप भूक लागली आहे, कारण मला उपवासाची सवय नाही आहे आणि मला ॲसिडिटी होती, त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम होतो. तर चला काय बनवलं स्वयंपाकामध्ये जेवणासाठी हे तुम्हाला मी आता दाखवते. असं काही ही नाही जे आम्ही सारखं बनवतो, आणि राया बोलले की बनव म्हणून. आणि इकडे मी टी व्ही पण चालू केली आत्ता, कारण की म्हटलं चला थोड्या वेळ टी व्ही पाहूया, तर एक टाईम जाईल. तर चला. तर इकडे तुम्हाला दिसत आहे उंबराची भाजी बनवली आहे. आमटी असते हे, अशी मस्त तरी आली त्याला, आणि गरम करायला वरती ठेवली होती. मला वाटलं झालं आता, पण बंद केलं मी आता त्याला. आणि मोदक मी असे बनवले तर अजून दुसरे बनवले होते, पण तेलकट कोणी खात नाही आहे तळलेले वगैरे, म्हणून मी जिरा राईस बनवून त्याच्यामध्ये असे बनवून टाकले होते हे मोदक. हे प्रसादासाठी बनवले होतं. आणि इकडे मटकी फ्राय, थोडीशी मटकीची उसळ बनवली आहे, आणि भाकरी आणि भात बनवलेला आहे. सो भांडी वगैरे किचन वगैरे साफ करून ठेवले, कारण की जेवल्याच्या नंतर आता म्हटलं कंटाळा येईल. आणि अजून आता 10 वाजले तर अजून 20-25 मिनटं वाट पाहावं लागेल, आणि नंतर आम्ही आरती वगैरे करणार, नंतर जेवणार. चला. तू करता वाता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची. इकडे आरती वगैरे झाल्याच्या नंतर आम्ही जेवलोत, आणि ती थोडी भांडी वगैरे होती ती काहीच न घासता मी डायरेक्टली झोपले, कारण मला खूप ॲसिडिटी झाली होती. आणि खूप दिवसानंतर ही अंगारकी चतुर्थी आली होती, त्याच्यामुळे मी ती गाणं पण धरली होती. आता मी तर कंटिन्यू करणार आहे. हे दोघे करतात का नाही माहिती नाही आहे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू.